नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया काल्पनिक वेतनवाढ कोर्टाच्या निर्देशानुसार लाभ देण्याबाबत GR वित्त विभाग। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 28 जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। दिनांक 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या तसेच झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलैची काल्पनिकरित्या वेतनवाढ विचारात घेऊन सदर अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत विविध कार्यालयातून राज्य सरकारला निवेदन प्राप्त झाले आहे। यामध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाचा विचार करता सर्व विभागांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की जे राज्य सरकारी कर्मचारी दिनांक 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत व ज्यांनी मागील 12 महिन्यांची अर्हताकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन त्यांचे सेवानिवृत्ती वेतन सुधारित करण्याकरिता संबंधित कार्यालयांकडे अर्ज करण्याबाबत सर्व संबंधित सेवानिवृत्तांना आवाहन करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील विभाग प्रमुखांना कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच यानंतर अर्ज प्राप्त झालेल्यानंतर माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशात नमूद केल्यानुसार संबंधितांना सुधारित सेवानिवृत्ती विषयक लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच सदर लाभ सुधारित करण्यात आल्याच्या नंतर त्यांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकाच्या मागील 3 वर्षाची थकबाकी अथवा त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक यापैकी जे कमी असेल तितकी थकबाकी देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे। तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करीत असलेल्या कोणत्याही सेवानिवृत्तीचा अर्ज फेटाळण्यात येऊ नये। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्या दिनांक 16/2/2023 रोजीच्या आदेशातील नमूद करण्यात आलेल्या अर्जदारास लाभ अनुज्ञेय करण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे। धन्यवाद।